नमस्कार. आपण येणाऱ्या महाशिवरात्रीच्या उपवासासाठी आज बनवणार आहे साबुदाणा वडा आणि चटणी. त्यासाठी मी 1 पाव साबुदाणा रात्री 2 पाण्याने धुवून आणि भिजवून घेतला आहे. साबुदाणा रात्रभर भिजून नरम झाला आहे. आता आपण तो साबुदाणा वड्यामध्ये मी काय काय टाकणार आहे आणि कसा बनवणार आहे आणि कुरकुरीत क्रंची कसा होईल ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी 2 बटाटे साल काढून घेतले आहे. मी ते किसून याच्यात टाकणार आहे. 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तुम्हाला जर लाल मिरची चालत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर पण किंवा लाल मिरच्या बारीक करून पण वापरू शकता. मी हिरव्या मिरच्या वापरणार आहे. मीठ आणि हा एवढा शेंगदाण्याचा कूट मी यात टाकणार आहे आणि तळण्यासाठी तेल. आता आपण ही मिरच्या मिक्सरमधून बारीक करून ठेचा बनवून घेणार आहोत. मिरच्यांचा ठेचा आपण टाकूया. शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेऊ. मीठ टाकूया. साधारण 1 मोठा चमचा भरून मीठ टाकणार आहे. बटाटे किसून आपण यात टाकणार आहोत. आपण बटाटा बारीक किसून घेतला आहे. आता आपण हा यात मिक्स करणार आहोत आणि सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. आणि आपण सगळं मिश्रण एकजीव करून घेतो आहोत. मिश्रण छान एकजीव आणि मऊ झालं आहे. तर आपण आता याचे मस्त वडे बनवून घेऊ. हे बघा, छान बाइंडिंग पण आली आहे. त्यासाठी आपण साबुदाणा भिजवताना रात्री थोडंसं पाणी जास्त टाकायचं, म्हणजे साबुदाण्याचा जो चिकटपणा आहे तो वाढतो आणि त्यामुळे बाइंडिंग चांगली येते. त्याचबरोबर आपण कच्चा बटाटा पण किसून टाकला आहे, त्याच्यामुळे पण बाइंडिंग छान येते. याप्रमाणे आता आपण सगळे वडे बनवून घेऊ. मी आता सगळे एकसारखे वडे बनवून घेणार आहे. याप्रमाणे आपण सगळे वडे बनवून घेतले आहे. आता आपण यांना तेलात तळून घेऊया. तेल मंद आचेवरती आपण आता गरम करून घेऊ आणि मग वडे कसे बनवायचे, तळायचे, खरपूस होईपर्यंत कसे तळायचे मी तुम्हाला सांगते. 5 मिनिटापासून मी तेल ठेवलं होतं. आता मी वडे सोडते आहे. एका वेळेस आपण 2 ते 3 वडे टाकू शकतो. आपल्या कढईत किती तेल आहे त्याप्रमाणे. पहिल्यांदा एकच बाजू भाजून घ्यायची आहे. सारखं सारखं उलटं करायचं नाही. एक बाजू बरीचशी भाजली किंवा 50% तळली की मग दुसरी बाजू पलटायची. छान वडे कुरकुरीत तळले आहे. ब्राऊन कलर येईपर्यंत वडे तळायचे आहे. आता मी वड्यांसोबत खाण्यासाठी दह्याची चटणी बनवणार आहे. त्यासाठी मी घेते आहे दही, शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. शेंगदाणा आणि दह्याची चटणी बनवणार आहे मी. 1 चमचा तिखट टाकणार आहे मी. थोडंसं मीठ. 1 चमचा आंबट गोड चटणी बनवणार आहोत आपण ही. त्यासाठी मी 1 चमचा साखर टाकली आहे. आता मी सगळं मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. छान चटणी तयार झाली आहे, जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच. आता आपण वडे सर्व करून घेऊ. चटणीसोबत मी वडे सर्व केले आहे. बघा किती सुंदर रंग आला आहे आणि छान कुरकुरीत पण आले आहे. हे बघा किती कुरकुरीत वडे आले आहे आणि छान आतपर्यंत भाजलेही गेले आहेत. अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या भारती रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.